आंब्याचा सीझन संपेपर्यंत हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. तर आज मी बनवले होते धिरडी आणि आमरस. धिरडी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागत आहेत 4 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मोठा कांदा आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला व्यवस्थित बारीक करून टाकलेला आहे. त्यानंतर मी इथे मीठ ॲड केलं आणि जिरे ॲड केले आणि पाणी टाकून मी बघू शकता तुम्ही इथे मी कशा पद्धतीनं पीठ हे एकजीव करून घेतले. त्याला गुठळ्या नाही येऊ द्यायच्या. त्याला व्यवस्थित असं मुरायला अर्धा तास ठेवून द्यायचं. त्यानंतर इथं कांद्याला मी असं अर्धं चिरून घेतलंय आणि त्याच्यावरती फोक लावून घेतलं. ते आपल्याला तेल लावायला मदत होईल. इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती व्यवस्थित असं मुरलेलं आहे. एकही गुठळी पडलेली नाहीये त्याच्यामध्ये. मी तव्याला तेल लावून घेतलं. त्याच्यानंतर 2 पळी मी तव्यावरती पीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित असं पसरून घेतलाय. मी त्याला हात लावलेला नाहीये अजिबातच आणि व्यवस्थित असं तेल लावून मी दोन्ही बाजूनं त्याला व्यवस्थित असं भाजून घेते. तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राउन कलर त्याला आलेला आहे. स्लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आमच्या घरात तर हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो. तुम्ही हा पदार्थ बनवता का? तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात? मला कमेंट करून नक्की सांगा. धिरडे आणि आमरस हा कॉम्बिनेशन खरंच खूप अप्रतिम लागतो खायला. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. त्याच्यानंतर मी लगेचच इथं आमरस बनवून घेतला. तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात? तुम्ही बनवला का? अजून नाही बनवला असेल तर एकदा नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.